मेहकरी धरण धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले. आष्टी तालुक्यातील सर्वात मोठे मानले जाणारे मेहकरी धरण रविवारी सकाळपासून धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढला. परिणामी धरणाचे पाणी ओसळून वाहू लागल्याने खालील गावामध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या खालच्या गावामध्ये मेहकरी गाव, चिखली गाव, पिंपळगाव, आळेगाव या भागातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गावकऱ्यांनी नदीकाठी जाऊ नये, नदीकाठीचा परिसर टाळावा असे आवाहन महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. तालुका प्रशासनाकडून आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली असून ग्रामपंचायतीमार्फत घोषणा करून नागरिकांना इशारे दिले जात आहे. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी व आपणही सुरक्षित ठिकाणी राहावे. तसेच धरणाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास कोणत्याही दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदी काठाला जाऊ नका, धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामध्ये सतर्कता बाळगा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस 24 तास मदत केंद्र कार्यरत आहे अशी माहिती तहसीलदार पाणी गेलं त्याच्यात. ऊसाचे एकरी 2 एकर ऊस आहे आमचा, फक्त ज्यादा नाहीये. तर 1.5 लाखाच्या हिशोबाने शासनाने जी मदत आता जी जाहीर केलेली आहे, काय वाटतं तुम्हाला योग्य आहे की नाही? काही म्हणजे आमचे वाहून गेलेले परत तयार करायला वावर त्याचे पण हे होणार नाहीये. पण जे दिलं ते समाधानी करावं लागेल. आता काय आपल्याला चाललं त्याच्यात? गेल्या 10 ते 12 वर्षात ज्या पद्धतीने इतर बाजारभाव वाढतायत, त्या बाजारभावाच्या तुलनेत आपल्या शेतीमालाचा भाव कशा प्रकारे वाढला की समाधानकारक आहे की नाही, की कसं आहे? समाधानकारक नाहीच ना. रुपयाचा पण 2700-2800 दिलेला आहे बाजार, आणि सोयाबीनला पण 4000च्या आतमध्ये आहे, तर तुरीला बी 7000च्या आतमध्येच आहे. समाधान नाही. म्हणजे जसं जर पाहायला गेलं, सोन्याचे बाजार गेल्या काही महिन्यापासून लाखाच्या पुढे गेलेले, आणि जे पालिका आमदार खासदार यांचे पगार बी वाढ झालेली आहे, म्हणजे लाखाचे पार झालेली आहे. त्या पटीत आपले म्हणजे शेतीमाल वाढलाय की नाही? काय नाही वाढला नाही. कारण काय झालं, आता बाकीच्या किमतीत भरपूर वाढ झालेली आहे, परंतु शेतीमालाच्या किमतीत अजिबातच वाढ नाही ना. किंवा वाढवून दिली तर चांगलीच गोष्ट आहे. अंदाज किती तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांनी किती शेतीमाल हमी भाव पाहिजे की जेणेकरून शेतकरी बळीराजा हा सुजलाम सुफलाम जाऊ शकतो? या वर्षी तर अशी परिस्थिती आहे की शेतीमाल हा राहिलेलाच नाहीये, आणि जो राहिलेला आहे त्याच्यात बी भाव तर अजिबात नाहीच. आता कांद्याची परिस्थिती अशी झाली की लोकांचे आता आज या नदीच्या कडात एक बोसर आहे ना, पूर्ण पाण्याखाली काही हे वाहून गेले, आपले ऊस सुद्धा वाहून गेलेले काही